उमेश बापू पवार यांच्या आमरण उपोषणाला यश. शासनाने मागण्या मान्य केल्याने आंदोलन स्थगित. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि लाभार्थ्यांच्या समस्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते उमेश बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला यश मिळाले आहे. शासनाने प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात स्वस्त धान्य दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, संगणकीकृत पावती व्यवस्था, तक्रार पुस्तिका, टोल फ्री क्रमांक, निकृष्ट धान्य पुरवठ्यावर नियंत्रण आणि दोषींवर कारवाई आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर उपप्रधान सचिवांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचना देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले. यानंतर उमेश बापू पवार यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी गोरख नगराळे आणि अजय चव्हाण उपस्थित होते. उमेश पवार म्हणाले, शासनाच्या आश्वासनांचे स्वागत आहे, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे असून मागण्या पूर्ण न झाल्यास नवापूर येथे पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सुधारणा होऊन लाभार्थ्यांना पारदर्शक सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आज दिनांक 18/6/2026 रोजी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणाकरिता बसलो होतो. तर वेळोवेळी पत्र व्यवहार केल्यानंतर सुद्धा अन्न नागरी पुरवठा व प्रधान सचिव यांनी कुठलीही दखल घेतली न होती, म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. आणि जिल्हा व तालुका प्रशासनाकडून देखील कुठलीही दखल घेण्यात आली नव्हती. तेथे देखील एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्याच्यानंतर आज दिनांक 18/6/2026 रोजी आम्ही उपोषणाला बसलो असता माननीय प्रधान सचिव यांच्या कडून आम्हाला भेटीस बोलवण्यात आले आणि सहाय्यक प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तात्पुरता हे उपोषण येथे स्थगित करतो. आणि जर पुढील काळामध्ये कारवाई झाली नाही तर आम्ही नवापूर शहरामध्ये आमरण उपोषण करू व माननीय न्यायालय यांच्याकडे अधिकारी तथा कर्मचारी यांच्या वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून कोर्टामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आम्ही मागणी करू की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून. तर आज रोजी आमचे उपोषण तात्पुरता स्थगित करत आहोत. धन्यवाद.